शाळेत लेट गेलो आता डोंबे मास्तर मारतो. लवकर सामान घेतो निघतो. किती वेळेस बघते शैलेश काका एक आहे ना निरमा पुडा द्या, साबण द्या, एक अंगाला लावायचं साबण द्या, 2 कुरकुरे द्या, एक तेलाचा डबा द्या. थांब जरा हळूहळू सांग. पहिले काय देऊ? हा परत अंगाला लावायचं साबण. अंगाला लावायची साबण. हा परत ते एक साबण कपडे धुवायचं. कपडे धुवायचे साबण. हा आणि अजून हा कुरकुरे 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 कुठले देऊ? द्या हे पाहिजे द्या. हा पट सांग चट. हा आणि हे एक द्या तेल. परत बस बस. हा तुला गेला शाळेत? नाही जायचंय ना, आपली जीडीपी बरी इंग्रजांपेक्षा. आज आहे का? हा मग एक काम करू हिशोब मार बरं एवढं. बरं 45 रुपये झाले. हा 45. मारलं मी. हा हे जरा 5 रुपये द्या परत. याचा मार बरं. हा द्या. काय इंग्रजी दे. 10 20 30 40 45 46 47 आणि हे झाले किती 53 रुपये झाले. कुठल्या शाळेत आहे तू? झेडपी जिल्हा परिषद. तू रे? इंग्लिश मीडियम. शिक जरा जाऊन काय उगा बापाचा पैसा वाया नको घालू. तर बापाला मस्त पटतंय. स्वतः झेडपीला शिकला आणि अधिकारी झाला चांगला आणि तुला चांगलं टाकलं इंग्लिश स्कूलमध्ये. हा याच्यामुळे आपली मराठी शाळा मागं राहायला लागली. पण जे मराठीत राहतं ना हे असे विद्यार्थी घडते त्याच्यामध्ये. बघ जरा. हा येऊ का? हा जाय घेऊन. पिशवी द्या. पिशवी नाही, सरकारनं पिशव्या बंद केल्या. हा पप्पा बोलले खात्यावर लिहून घ्या. हा खाते घेऊन ये. जा. बरं झालं माझ्या पोराला झेडपीला टाकलं, नाही ते असं झालं असतं इंग्लिशला टाकलं असतं तर. हे इंग्लिशवाल्यांना नुसता बाजार मांडला पैशाचा.